नमस्कार श्रोते हो, साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, साहित्य पंढरी चॅनलवर तुम्ही ऐकताय प्रभाकर बागुल लिखित एक ध्येय वेडा माणूस ही कादंबरी. आज या कादंबरीचा शेवटचा भाग मी तुम्हाला ऐकवणार आहे. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुमच्याकडनं जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. या कादंबरीचा प्रत्येक भाग तुम्हाला नक्की आवडला असणार आहे, त्यामुळे तो लाईक करा, हाईप करा. प्रत्येक भाग आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. चला श्रोते हो, आजचा भाग चालू करूयात. प्रभाकर बागुल लिखित एक ध्येय वेडा माणूस, भाग 16. तात्यासाहेब बंगल्यावर आल्यावर माधुरी काय झालं असेल ते मनोमन समजून चुकली. तिने काही विचारलं नाही आणि त्यांनी काही सांगितलं नाही. त्यांनी फक्त विचारलं, अगं बाळा, मंडोधर ताई काही दिसत नाही आहेत. आज सकाळी ते 8-10 दिवसांसाठी शेमळीला गेले आहेत. हो का? बरं बरं बरं. दीदी, तू नोकरी करणारी बाई आहेस, तुझी धावपळ मी जवळून बघतोय. तुला खूप त्रास होतोय. मागे एकदा मी संपतला कोणीतरी गरजूबाई स्वयंपाकाला बघायला सांगितली होती. मला वाटतं त्यांनी तशी बघितली आहे. मी त्याला निरोप देतो, तो तिला घेऊन येईल. आजपासनं मी बंगल्यावरच जेवत जाईन. तात्या, हे काही बरं दिसणार नाही. शेजारी पाजारी काय म्हणतील? काय अगं, बोलतील गप्प राहतील. हे बघ, आपण आपल्या आयुष्याचे धनी, दुसऱ्याचा विचार का करायचा? आपल्या जीवनात दुसऱ्यांची लूडबूड कधीच नको आहे. तात्या, मी तरी जास्त काय बोलणार. पण तिकडे दादाचं ठीक आहे ना? हो, एकदम ठीक आहे. 4 वाजता त्यांनी संपतला बोलावलं पाठवलं. आल्यावर संपतला म्हणाले, संपत, मागे एकदा तू सकाळ संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी कोणीतरी बाई बघितली होतीस ना रे? हा, होय की साहेब, रखमाबाई नाव आहे तिचं, मध्यम वयाची. अहो, एकेकाळी लय आर्थिक परिस्थिती चांगली होती, पण वर्षापूर्वी तिच्या नवऱ्याला झाला पक्षपात, पडून असतो अंथरुणात. काय हालचालच नाही बघा त्याची. आता नवऱ्याला औषधं लागतात, संसाराचा भार तिच्या वे. नाही, प्रामाणिक आहे ना ती. अहो, भोळी बाई आहे साहेब. बंगल्यातल्या सुतळीच्या तोड्याला हात नाही लावणार. एकदा मध्ये तिनेच मला विचारलं होतं कामाचं. मग हरकत नाही. हे बघ, मी तिला महिन्याला 500 रुपये देईन. बंगल्याची एक चावी तिच्याकडे राहील. मी बंगल्यावर असलो नसलो तरी तिने सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करून जायचं. दुपारी 3 पोळ्या, रात्री 2 पोळ्या मी मोजून खातो. स्वयंपाक काही एवढा मोठा नाही. पण बंगल्याची झाडलोट करावी लागेल, आवार दररोज स्वच्छ ठेवावं लागेल, भांडी कुंडी घासून पुसून स्वच्छ ठेवावी लागतील. आम्ही सांगतो की तिला. तिची तयारी असेल तर आजपासून तिला कामावर यायला सांग. जी. तात्यासाहेबांनी मग बंगल्याच्या खिडक्या उघडल्या, झाडलोट करून घेतली. ती बाई पहिल्या दिवशी कामावर येणार म्हणून ते काही बाहेर पडले नाहीत. 6 वाजले होते. रखमाबाई बंगल्यावर आली. त्यांनी तिला पुन्हा सगळं सविस्तर सांगितलं. तिच्या मनाप्रमाणे सकाळ संध्याकाळच्या भाज्या करायला सांगितलं. संपत दररोजचा बाजार करून आणेल हेही सांगितलं. बंगल्याची एक चावी तिच्या हातात दिली आणि मग रखमाबाई स्वयंपाकाला लागली. स्वयंपाक करून ती निघून गेली. रात्री ते जेवायला बसले तेव्हा भरपेट जेवले. रखमाबाईनं स्वयंपाक खूप चविष्ट बनवला होता. ते तिच्या पाककलेवर प्रसन्न झाले. ती सकाळी आली तेव्हा त्यांनी तिला 100 रुपये वाढवून दिले. रखमाबाई समाधानी झाली. अर्थात 100 वाढवण्यात त्यांचा उदात्त हेतू होता. तिच्या आजारी नवऱ्याच्या औषधाला आपल्याकडून थोडीफार मदत व्हावी असं त्यांना मनापासून वाटत होतं. 2 महिने झाले. एक दिवस चिला आप्पांचा निरोप आला की मंडोदरबाई निद्रावस्थेत असताना कालवश झाल्या. तो निरोप ऐकून तात्यासाहेब, माधुरी ताबडतोब शेमळीला गेले. आपली सासूबाई अचानक गेल्यानं माधुरीला पराकोटीचं दुःख झालं होतं. रडताना तिने आपल्या सासूबाईंची एक एक सुखद आठवण काढली. इतर बायकांना रडवलं. रात्रभर राहून ते दोघं परत गंगापूरला आले. तात्यासाहेब पुण्याहून परत आले तेव्हाच त्यांच्या मनावर खूप विपरीत परिणाम झालेला होता. सीमानं त्यांचा जो उपमर्द केला होता तो त्यांना खूप झोंबला होता. त्या पाण उतार्यानं त्यांच्या मनावर फार मोठा आघात झाला होता, कारण असा उपमर्द त्यांनी उभ्या आयुष्यात कधीही सोसला नव्हता. आणि सुनेनं त्यांचा भयंकर अपमान केला होता, त्यामुळे त्यांचं चित्त एका ठाई नव्हतं. संध्याकाळी त्यांनी संपतला बंगल्यावर बोलावणं पाठवलं. संपत आला, समोर उभा राहिला. संपत, अरे बस खाली.
एकेकाळी मी तुझा मुख्याध्यापक होतो, तू माझ्या हाताखाली शिपाई होतास. आता मी त्या पदावरनं बाजूला गेलोय. हे पथ्य किती दिवस पाळशील तू? अरे तू तर माझा खरा सखा आहेस, माझ्या दुःखाचा वाटेकरी आहेस. बस बस बस. संपत समोरच्या खुर्चीत अवघडून बसला. तात्यासाहेबांनी संपतला पुण्यात घडलेला प्रसंगाचा वृत्तांत जसाच्या तसा सांगितला. संपतही व्यथित झाला, त्याचे डोळे पाणावले. तात्या म्हणाले, संपत मला सांग रे, विदेशी मद्य कुठलं चांगलं? काय मद्य रे? हो, मी आयुष्यात कधी थेंब नाही घेतला साहेब. माझी परीक्षा घेताय का? नाही रे बाबा, मला माझ्या आयुष्यातली पोकळी, माझं दुःख मद्याच्या पेल्यात बिडवून टाकायचं आहे. म्हणजे आयुष्यभर ज्या दारूचा तुम्ही तिटकारा केला तिला जवळ करताय वे? त्याच्याशिवाय माझ्यासमोर पर्याय नाही आहे संपत. नाही साहेब, असं नका करू. अरे मग मी काय जिवंतपणीच जळत राहू का? मला माझा भूतकाळ बुडवून टाकायचा आहे, वर्तमान काळ जगायचा आहे. मला सगळं विसरायचं आहे. उत्तर आयुष्यात निर्माण झालेली पोकळी मला शांततेत जगू देणार नाही. रात्रंदिवस मी जळत राहीन. आणि जिवंतपणातनं जळणं फार कठीण आहे रे संपत. अरे मला वास्तव जगापासनं लांब निघून जायचं आहे. माझाच आदर्श मला पेल्यात बुडवायचा आहे. खोटा आहे तो, खोटा, एक मृगजळ आहे ते. त्यामुळे मी समाजापासनं बाजूला पडलो. संपत, माझा शब्द तू आजवर कधी मोडला नाहीस, आज मोडणार आहेस का? साहेबभाऊ काय बोलताय तुम्ही? सांग ना, मोडणार आहेस का माझा शब्द? काय करू सांगा साहेब, मला आज्ञा करा. जा एखादा मोठा दारूचा बाटला घेऊन ये. दुकानदाराला लई विचारतो आणि आणतो साहेब. तात्यासाहेबांनी त्याच्या हातात 500च्या 2 नोटा देऊन टाकल्या. तो ताबडतोब बाहेर पडला. अर्ध्या तासांनी परत आला. त्याच्या हातात रमचा खांबा होता. तो त्यांनी तात्यासाहेबांच्या हातात दिला. तो खांबा निरखत त्यांनी विचारलं, उच्च दर्जाची येणार आहे बाबा? साहेब, त्या विदेशी दारूच्या दुकानदार शिंदेला मी उच्च दर्जाच्या विदेशी दारूचा खांबा द्यायला सांगितला. त्यांनी हा दिला, उरलेले पैसे. किती आहेत? 300 रुपये साहेब. राहू दे तुझ्याजवळ, आजपासून तुला पुन्हा पुन्हा जावं लागेल. असं कर, ते आणखीन 400 तुझ्याकडे ठेव. उद्या येताना आणखीन दुसरा घेऊन ये. जा आता घरी. घरी तुझी प्रतीक्षा करत असतील. आणि त्या दिवसापासनं 10 वर्षांचा काळ लोटला. तात्यासाहेबांनी आपल्या मद्यपान सेवनात एक दिवसाचा खंड पडू दिला नाही. पाण्यासारखी दारू पित होते. रखमाबाई नियमितपणे 2 वेळा स्वयंपाक करून जात होती. त्यांनी खाल्लं तर खाल्लं, नाही तर तसं झाकलेलं असायचं. सकाळी किंवा संध्याकाळी ते कुत्र्याच्या पुढे जायचं. त्याची त्यांना फिकीर नव्हती. माधुरी सगळं बघत होती, पण आपल्या पित्याला ती बोलू शकत नव्हती, कारण तिला आपल्या पित्याचा स्वभाव माहिती होता. प्रत्यक्ष परमेश्वर जरी त्यांच्यासमोर उभा राहिला आणि मद्यपान करू नका असं सांगितलं तरी ते ऐकणार नाहीत. तिने मोहनला त्यांच्या अति मद्यपानाविषयी कळवलं होतं. 2 वेळा तो आला, पण त्यांनी काही ऐकलं नाही. उलट त्यालाच खूप सुनावलं. त्यानंतर तो एका शब्दानं बोलला नाही. गंगापूर शहरात सगळीकडे त्यांच्या मद्यपानाविषयी चर्चा चालू होती. एकेकाळचा मुख्याध्यापक वाघाचा दरारा असलेला मद्याच्या आहारी गेलेला बघून लोक हळहळत होते. रखमाबाई आपला स्वयंपाक आटोपून बाहेर पडताच तात्यासाहेबांनी बंगल्याचा पुढचा दरवाजा बंद केला. दिवसभर पीत होते. ती जाताच त्यांनी आपल्या खास खोलीत प्रवेश केला. दारूचा खंबा खोलला, ग्लास भरला. पहिला ग्लास रिचवला, दुसरा लगेच भरून हातात घेतला. ओठाजवळ नेला नाही, तोच त्यांना ममताताईंचं प्रतिबिंब दिसलं. ते भावूक होऊन म्हणाले, ममता, तुम्हाला चांगलं माहिती आहे की मी एक तत्वनिष्ठ माणूस. पण आज माझ्या हातात मद्याचा ग्लास बघून तुम्हाला नवल वाटलं असेल. पण या ग्लासाला जवळ केल्याशिवाय माझ्यासमोर दुसरा मार्ग नव्हता ममता. मानभंग, प्रेमभंग यामुळे अनेक लोकांनी आपलं दुःख पेल्यात बुडवलेलं मी ऐकलंय. मी आयुष्यभर आदर्श तत्व जोपासलं, पण त्याचा परिणाम म्हणजे निवृत्त झाल्यानंतर माझ्याजवळ कोणी आलंच नाही. पद जाताच मला सगळ्यांनी झिडकारलं. एकाकी पडलो मी. माझ्याभोवती पोकळी निर्माण झाली आणि ती पोकळी वाढतच झाली.
जावयानं मला धोका दिला. मुलीचे एकाकीपण बघून मला अनंत यातना होतात. तुम्ही सुद्धा मला सोडून गेलात. मंडोदर ताईसुद्धा गेल्या. ही सगळी दुःख दारूत बुडवल्याशिवाय मला जगणं शक्य नव्हतं. आता हळूहळू माझा भूतकाळ दडपला जातोय. विस्मृती माझ्या मदतीसाठी येतेय आणि त्यामुळे मला पुष्कळ हलकं हलकं वाटतंय. मी मागचं सगळं विसरून जाणार आहे. बोलता बोलता त्यांनी तो ग्लास ओठापार केला आणि मग ते पितच राहिले. अन्नाच्या कणालाही स्पर्श केला नाही, तसेच झोपी गेले. हा प्रकार 10 वर्ष चालला होता. अति अल्कोहोलच्या माऱ्यामुळे त्यांची स्मृती संपूर्णतः नाहीशी झाली. त्यांना आपल्या भूतकाळाचा विसर पडला. त्यांना काहीच आठवत नव्हतं. बंगल्यावरून निघाले की पुन्हा त्यांना बंगल्याचा रस्ता सापडायचा नाही. कुठेतरी दुसरीकडेच निघून जात होते. त्यामुळे माधुरीनं फाटकाला कुलूप घालून टाकलं. फाटकाला कुलूप घातल्यामुळे त्यांना बाहेर पडता येत नव्हतं. त्यांच्या हातापायांना कंप सुटायला लागला होता अलीकडे. मद्य घेतल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. फार मोठी शोकांतिका झाली होती तात्यासाहेबांची. शेठ माणिकलाल ठाकरसी विद्यालयातल्या शिक्षकांना तात्यासाहेब सानपांची तब्येत खूप बिघडल्याचं कळलं. काही जण त्यांना भेटायला बंगल्यावर आले. तात्यासाहेब 2 ग्लास झोकून निंब वृक्षाखाली खुर्चीत बसले होते. ते 15-20 शिक्षक निंबाखाली आले, सभोवताली उभे राहिले. तात्यासाहेब शून्य नजरेनं त्यांच्याकडे बघत राहिले. पवार सर म्हणाले, तात्यासाहेब नमस्कार. नमस्कार. कोण तुम्ही? आम्ही शेठ माणिकलाल ठाकरसी विद्यालयातले शिक्षक आहोत. बर. कुठं आहे तुमचं हे विद्यालय? या प्रश्नानं सगळे शिक्षक अचंबित झाले. तात्यासाहेब गंगापूर शहरात आहे. गंगापूर कुठे आहे हे? ते महाराष्ट्रात आहे. तात्यासाहेब लक्षात घ्या ना, तुम्ही 12 वर्षापूर्वी शेठ माणिकलाल ठाकरसी विद्यालयाचे मुख्याध्यापक होतात. काहीतरी काय बोलताय हो तुम्ही? काय दारू पिऊन आलाय का तुम्ही? संपत त्यांच्या समोर येऊन उभा राहिला. मला ओळखलं का तुम्ही? हो, ओळखलं. कोण आहे सांगा? तू दत्तू शिंप्याचा मुलगा. माझ्या शर्टचा एक भारी कपडा तू गहाळ केला होतास. त्यावेळेला नाकाबूल झाला होतास तू, नाही का? सगळ्या शिक्षकांना खूप वाईट वाटत होतं. शेटे सर हळहळून म्हणाले, एक काळ असा होता की या वाघाच्या जरबेच्या माणसानं गंगापूर शहराचा संपूर्ण परिसर गाजवला होता आणि आज हा वाघ म्हातारा झालाय. कसे दिवस फिरतात माणसाचे कळत नाही. माधुरीने त्या सगळ्या शिक्षकांना आपल्या बंगल्यात बोलवलं. तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते. डबडबलेल्या डोळ्यांनी ती म्हणाली, माझ्या तात्यांनी नोकरीच्या काळात प्रामाणिकपणे फक्त आपला कर्मयोग साध्य केला. त्यापलीकडे त्यांनी दुसरं काहीच केलं नाही. त्या सच्चेपणाचं फळ त्यांना आज असं मिळालंय. हळहळत सगळे शिक्षक बाहेर पडले. त्यानंतर 2-4 दिवसांनी तात्यासाहेबांची तब्येत एकदम गंभीर झाली. ते बेशुद्ध अवस्थेत गेले. संपत आता रात्रंदिवस बंगल्यावर असायचा. तात्यासाहेबांची काळजी घ्यायचा. त्यांनी त्वरित रुग्णवाहिका बोलवली. माधुरीला ते समजताच ती बंगल्यावर आली. तिने पुण्याला मोहनला लगेच कळवून टाकलं. तात्यासाहेबांची गंभीर प्रकृती बघून ताबडतोब त्याला गंगापूरला निघून यायला सांगितलं. रुग्णवाहिका बंगल्यासमोर येऊन उभी राहताच आजूबाजूचे लोक गोळा झाले. संपतनं 4 तरुणांची मदत घेतली. तात्यासाहेबांना रुग्णवाहिकेत झोपवलं. माधुरी शेजारी बसली. रुग्णवाहिका जय मल्हार हॉस्पिटलच्या दिशेनं निघाली. ती रुग्णवाहिका हॉस्पिटलच्या प्रांगणात उभी राहताच हॉस्पिटलचे कर्मचारी रुग्णवाहिकेजवळ आले. तात्यासाहेबांना स्ट्रेचरवर घेतलं. मुख्य डॉक्टरांनी त्यांना अतिदक्षता विभागात घेतलं. माधुरीला त्यांनी काही जुजबी प्रश्न विचारले. तातडीचे उपचार केले. त्यांना सोनोग्राफी विभागात घेतलं. त्यांची तपासणी केली. तात्यासाहेबांना श्वासोच्छवासाचा खूप त्रास होत होता. व्हेंटिलेटर मशीन जवळ घेऊन त्यांच्या नाकाला नळ्या जोडण्यात आल्या. डॉक्टर माधुरीला म्हणाले, अति मद्यपानामुळे यांची यकृत निकामी झाली आहेत.
एखादा यकृतदाता शोधून त्यांच्यावर ताबडतोब यकृताचं प्रत्यारोपण करायला लागेल. शस्त्रक्रियेशिवाय दुसरा पर्याय नाही. सर, मी पुण्याला भावाला फोन केला आहे, तो निघाला आहे, तो आला की आपण बघू. क्षणाक्षणाला त्यांची अवस्था बिघडू शकते. तुम्ही निर्णय लवकर घ्या. तो येईल 6 वाजेपर्यंत सर. डॉक्टर 10-10 मिनिटांनी येऊन नाडी तपासत होते. डॉक्टरांचा चेहरा चिंतेनं ग्रासला होता. परत एकदा डॉक्टर आले, नाडीला हात लावला. नाडी बंद पडली होती. व्हेंटिलेटर जोडल्यामुळे कृत्रिम ऑक्सिजन दिला जात होता. डॉक्टर हताश होऊन म्हणाले, संपलं सगळं. नाकाला जोडलेल्या नळ्या काढायला लावल्या. आपल्या दालनात आले. माधुरीला बोलवलं. त्याचवेळी मोहन सीमानं प्रतीक्षागृहात प्रवेश केला होता. बरोबर अजयही होता. मोहननं काळजीच्या स्वरात विचारलं, कशी आहे तब्येत तात्यांची? अरे खूप गंभीर आहे. डॉक्टरांनी आत बोलवलंय, तेवढ्यात तुम्ही आलात. माधुरीच्या पाठोपाठ मोहनसुद्धा डॉक्टरांच्या दालनात शिरला. डॉक्टर म्हणाले, सगळं काही संपलंय. आत्मा परमात्म्यात विलीन झालाय. माफ करा, आम्हाला पुढचे उपचार करायला संधीच मिळाली नाही. दोघेही दुःखित चेहऱ्यानं बाहेर पडले. उतावीळ होऊन सीमानं विचारलं, दीदी काय सांगितलं डॉक्टरने? तात्या आपल्याला सोडून गेले ग वहिनी? शोभा मटकन खाली बसली. अंजय स्फुंदून स्फुंदून रडायला लागला. बाजूला उभ्या असलेल्या संपतची अवस्था खूप कठीण झाली. हॉस्पिटलमध्ये रडताही येत नव्हतं. मोहननं हॉस्पिटलचं बिल भागवलं. बिल भागवताच मृतदेह ताब्यात मिळाला. हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीनं मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवण्यात आला. माधुरी, संपत रुग्णवाहिकेत मृतदेहाशेजारी बसले. माधुरीच्या डोळ्यासमोरनं तात्यांच्या आयुष्यातला एक एक प्रसंग सरकत होता. डोळे सारखे ठिपकत होते. एका करारी वाघाला शांत झोपलेलं बघून संपत एकसारखा स्फुंदत होता. मोहन सीमाला आणि अजयला घेऊन बंगल्यावर गेला. अंधार हळूहळू पसरायला लागला. रुग्णवाहिका येऊन उभी राहतात सभोवतालचे लोक पटापटा गोळे झाले. तात्यासाहेब सानप वैकुंठवासी झाल्याची बातमी त्यांना कळली. सगळेच दुःखी झाले आणि मग ती वार्ता गंगापूर शहरभर रानवाऱ्यासारखी पसरली. काही तरुणांनी बैठकीत फरशीवर गादी पसरली. मृतदेह गादीवर झोपवण्यात आला. माधुरी, सीमा त्या मृतदेहाशेजारी बसून ओक्साबोक्शी रडायला लागल्या. नगरातले स्त्री पुरुष बंगल्यावर यायला लागले. बैठक स्त्री पुरुषांनी भरली गेली. माधुरी रडता रडता तात्यासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत होती. अगं किती रडशीन? तुला रडण्यासाठी तात्यासाहेब टाकून गेले. मी तुला बजवून सांगते, धीर सोडायचा नाही. अगं आई गेल्यावर 1 दिवसाच्या मुलाचा आडत नाही. तू तर चांगली शिकली आहे, काही कमी पडणार नाही तुला. तात्या काही साधा माणूस नाही ग. चांगलं नाव कमवून गेले ते. आपल्या कार्याने ते जिवंत आहेत. आता शांत मनानं त्यांचं सगळं कर. ती परत गळा काढून रडायला लागली आणि मग म्हणाली, तात्यासाहेब असे का सोडून निघून गेला तो? अहो, तुम्ही आम्हा भावंडांना किती पाठबळ दिलं. तात्या, तुम्ही जायला नको होतं. तुमच्या अनुभवांचा आम्हाला खूप फायदा मिळाला असता. अजूनही अचानक का गेलात तुम्ही? सगळे रडत होते. बंगला रडत होता. कोणीही अजून पाण्याचा थेंब घेतला नव्हता. अन्न गिळणं दूर. रात्रीचे 10 वाजले होते. मोहननं आपल्या लांबच्या नातेवाईकांना तात्यासाहेबांच्या मृत्यूची दुःखद बातमी फोन करून कळवली. अंत्ययात्रा उद्या 4 वाजता निघेल असं सांगितलं. जमलेले स्त्री पुरुष निघून गेले. संपत तिथेच होता. तो नाही घरी गेला. रात्रभर सगळे प्रेताभोवती बसून होते. सकाळी 9 वाजल्यापासून त्यांचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी मोकळा करण्यात आला. अंत्यदर्शन घेण्यासाठी नुसती रांग लागलेली होती. 3 वाजल्यावर तर लोकांची तोबा गर्दी उसळली. पालखी सजवण्यात आली. पालखीत तात्यासाहेबांचा मृतदेह बसवण्यात आला. शहरातल्या विविध संस्थांमार्फत त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. पालखी उचलली गेली. माधुरी, सीमा धाय मोकलून रडत होत्या. अजय, परी आजोबा आजोबा म्हणून एकसारखे टाहो फोडत होते. प्रचंड जनसमुदाय शोकाकुल झाला होता. पालखीच्या पुढे भजनी मंडळ होतं. टाळ मृदुंगाच्या आवाजात भजन चाललं होतं.
सगळ्यात अग्रभागी मुलांचं लेझिम पथक होतं. तात्यासाहेब सानपांच्या अमोल कार्याचा तो गौरवच. ती मिरवणूक अमरधामकडे निघाली. रस्त्यात लोक मिरवणुकीत मिसळत होते. रांग लांबच्या लांब लांबत होती. अरुणा नदीच्या विशाल पात्राच्या तटावर अमरधाम होतं. चंदनाच्या लाकडाची उंच चिता रचली होती. त्या चितेवर मृतदेह झोपवण्यात आला. तो विशाल जमाव अरुणा नदीच्या वाळूत विसावला. 1,00,000चा जमाव निश्चित असणार होता तो. माणसाला आपली लोकप्रियता कळत नाही, ती यावेळी कळते. पण ती लोकप्रियता बघायला तो नसतो. मोहननं चितेला अग्नी दिला. त्याच्याबरोबर चूडला हात लावून माधुरी चितेभोवती फिरत होती. चितेनं भडका घेताच श्रद्धांजलीचा कार्यक्रम सुरू झाला. एक जण तात्यासाहेबांच्या कार्याचा गौरव करत होता. कवी असलेल्या एका भूतपूर्व विद्यार्थ्यानं तात्यासाहेब सानपांच्या जीवनावर कविता रचली होती. कवितेचं नाव होतं तेजपुंज भास्कर. ती कविता त्यांनी उंच आवाजात आणि अशा काही ठेक्यात गायली की सगळा जमाव भारावून गेला होता. त्यानंतर अर्धदानाचा कार्यक्रम झाला. मोहन माधुरी दोघांनी एका वेळी अर्धदान केलं. तो अर्धदानाचा कार्यक्रम आटोपला आणि जमाव पांगला. लोक दुःखित अंतःकरणानं आपापल्या घराकडे निघून गेले. एक सतत धगधगणारा अग्निकुंड कायमचा शांत झाला होता. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात प्रभाकर बागुल लिखित एक ध्येयवेडा माणूस ही कादंबरी. ही कादंबरी आज संपली. ह्या कादंबरीचा प्रत्येक भाग आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करायला विसरू नका. आणि त्यांनाही साहित्य पंढरी कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची विनंती मात्र जरूर करा. भेटूयात अशाच उत्तम कादंबरीसह पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.